ज्ञानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, आज मी आपल्याकरता या माझ्या चॅनलवर 199 क्रमांकाचा व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि हा व्हिडिओ हा पुण्यातील एक भक्त सौभाग्यवती अमृता अनंत मनोहर यांचा आहे. या ठिकाणी सौभाग्यवती मनोहर यांनी एक गुरुगौरविका पुष्प 3मध्ये त्यांचा अनुभव लिहिलेला आहे आणि त्याचं नाव आहे मनातले ओळखून आशीर्वाद दिले. आणि पान क्रमांक 87-92 तो प्रसिद्ध झालेला आहे. मनातील ओळखून आशीर्वाद दिले याचाच अर्थ अंतर्यामी असा होतो. दुसऱ्याच्या मनातलं ज्याला कळतं त्याला अंतर्यामी म्हणतात. आणि फक्त भगवंतच हे अंतर्यामी असू शकतात. बाकीचे लोक असं असतात त्यांना आपण मनकवडा असं म्हणतो. तर मनकवडा हा काही फारसा मोठा गुण नाही, पण अंतर्यामी असणं हा गुण परमात्म्याचा आहे आणि तो माझ्या सद्गुरूंच्या अंगी होता, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. या सौभाग्यवती अमृता वहिनी ह्या मला वाटतं पनवेलच्या, त्याचं माहेर हे पनवेलचं आहे. आणि त्यांचं शिक्षण वगैरे झाल्यावर 1984 साली त्यांचा विवाह श्रीयुत अनंत मनोहर यांच्याशी झाला. आणि अनंत मनोहर हे इंदूरला राहणारे होते. म्हणजे डायरेक्ट पनवेलवरनं या वहिनी इंदूरला गेल्या. आणि पुढे 2-1 वर्षांनी त्यांची धाकटी बहीण, तिचा विवाह आपले ठाण्यातील एक भक्त डॉक्टर गिरीश बापट यांच्याशी झाला. आणि नातेसंबंध जुळला आहे. गिरीश बापट हे गुरुदेवांचे आपले भक्त होते. आणि अर्थात लग्नात वगैरे हा काही परिचय होत नसतो, पण लग्नानंतर जेव्हा ही दोघं म्हणजे त्याची बहीण आणि मेव्हणे हे इंदूरला आले होते, त्यांना भेटायला गेले होते, त्यावेळेस हा विषय झाला. आणि मग नगरला आम्ही क्षीरसागराचे भक्त होतो वगैरे त्यांनी सगळं सांगितलं. आणि मग या मनोहर कुटुंबियांनाही नगरला जाण्याची एक ओढ लागली. आणि ओढ लागली तरी पण तो एक योग यावा लागतो. या स्थानाला कोणी कधी यावं हे नियोजन गुरुदेवांच्या शक्तीने केलेलं असतं, असं गुरुदेव आपल्याला अनेक वेळा सांगतात. तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा गुरुदेवांनी सांगितलं आहे की तुम्ही कोणालाही माझ्याकडे ओढून ताणून आणू नका. ज्याला यायचं असेल तर तू येईल, त्याच्या नशिबात असेल तर तो येईल, असंच गुरुदेव आम्हाला सांगायचे. तर त्यामुळे त्या ठिकाणी 91 साली, मला वाटतं 91 साली यांचं दर्शन, एक मिनिट, प्रथम दर्शन केव्हा झालं हे मला वाटतं, मला पुस्तक बघावं लागेल. हो बरोबर, मे 91मध्ये ही मंडळी गुरुदेवांच्या दर्शनाला आली. आणि गुरुदेवांचं दर्शन झालं, त्यांचा परिचय झाला. गुरुदेवांनी अगदी आस्थेने चौकशी केली, त्यांचं आडनाव विचारलं, कुठनं आलात, काय बोला, हे सगळं झालं. आणि त्यांचा त्या ठिकाणी थोडा परिचय झाला. त्याच्यानंतर मला वाटतं ते 4-5 महिन्यांनी कधीतरी पुण्याहून इंदूरला जायला निघाले होते. आता इंदूरचा जो रस्ता आहे किंवा पुण्याहून जी इंदूरला गाडी जाते ती आपल्या नगरवरनं जाते. आणि ती गाडी पुण्यातनं निघाली आणि नगरला जेवणाकरता थांबणार होती. आता जेवणाकरता थांबली की ती ट्रॅव्हलची होती का एस टीची होती मला माहीत नाही, पण साधारणपणे एक जेवणाकरता थांबल्यावर एवढी लोक गाडीत असतात, जेवणाकरता साधारण 1 तासभर गाडी तर तिथे थांबते. या मनोहर, सौभाग्यवती मनोहर आणि श्रीयुत मनोहर यांच्या मनात असं आलं की आपण आता इथे थांबलो आहे तर नगरला दर्शनाला जाऊ. पण संध्याकाळचे 9:30 झाले, ती काय दर्शनाची वेळ आहे का? पण त्यांच्या मनात आलं. मनात आल्यावर कसं असतं बघा, मनात आल्यावर त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी ताबडतोब त्या देवस्थानमध्ये जायचा निर्णय घेतला. आणि त्यांना हेही माहीत होतं की आत्ता मंदिर बंद असणार आहे.
पण त्यांनी एक असं ठरवलं की आपण बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन येऊ. मंदिराच्या परिसरात गेलं की आपल्याला गुरुदेवांचं दर्शन झालं आहे ही त्यांची एक समज आलेली होती त्यांना, आणि त्यामुळे त्यांनी तिथं जायचा निर्णय घेतला. आणि सुदैव असं की त्या दिवशी काहीतरी देवस्थानमध्ये कार्यक्रम होता, आणि त्यामुळे रात्री 9:30च्या सुमारास ते गेल्या तेव्हा देखील मंदिर म्हणजे आपलं दत्तात्रय निवास हे उघडं होतं. आणि उघडं असून नुसतं उघडं नव्हतं, तर त्यांचं मंदिरात दर्शन पण झालं, म्हणजे दत्तात्रय निवासात दर्शन झालं. आणि दत्तात्रय निवासात दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्री प्रभाकर काका यांना विचारलं की आम्हाला गुरुदेवांचं दर्शन होईल का आता? तर ते म्हणले, अहो या, गुरुदेव बाहेर बसलेले आहेत, या दर्शनाला या. आणि त्यांचं गुरुदेवांचंही दर्शन झालं. गुरुदेवांनी त्यांची आस्थेने चौकशी केली आणि त्यांना हे विचारलं, का तुम्ही इंदूरचे आहात ना? हां. आणि नावानिशी गुरुदेवांनी ओळखलं. म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी फक्त एक 5-6 मिनटं दर्शन झालेलं होतं, पण नावानिशी गुरुदेवांनी त्यांना ओळखलं. आणि त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही आता आलायत, आता इथं प्रसादच घेऊन जा. म्हणजे संध्याकाळचा जो प्रसाद असतो, काय जे काही भोजन होतं ते तुम्ही घ्या आणि पुढे जा. आता यांना प्रश्न पडला की आपली गाडी तिथं खोळंबलेली आहे, आपण काय करावं? पण गुरुवाक्य मग कामधेनू हे जे आपल्या सगळ्या गुरुभक्तांना गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, गुरुचरणाचं आपल्याला शिकवण दिलेली आहे, त्यामुळे यांनी गुरुदेवांच्या वाक्यावर विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी त्यांनी भोजन घेतलं, भोजन प्रसाद घेतला. आणि मग ते त्या इंदूरच्या गाडीकडे निघाले. आश्चर्य म्हणजे तोपर्यंत ती गाडी तिथेच उभी होती. हे कुटुंब तिथे गेल्यानंतर 5-10 मिनिटांत ती गाडी सुटली आणि त्यांची कोणतीही गैरसोय न होता सोयच झाली, असा हा भाग आहे. आता 4-5 महिन्यापूर्वी दर्शन घेतलं आहे 10 मिनटं आणि गुरुदेवांनी त्यांना अचूक ओळखलं. तर मी बऱ्याच वेळा आपल्याला सांगतो की गुरुदेवांची तीव्र स्मरणशक्ती होती. आता सध्या तुमच्या कॉम्प्युटरच्या किंवा या मोबाईलच्या बेसमध्ये भाषेत बोलायचं म्हटलं तर त्यांचा जो हे आहे किती जीबीची होती हे काही मला माहीत नाही, परंतु ते भगवंत स्वरूप असल्यामुळे भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं आहे की तुझे आत्तापर्यंत किती जन्म झाले आणि पुढे किती होणार आहेत हे मला माहिती आहे. अर्जुन हा प्रातिनिधिक होता. तुझे म्हणजे या सगळ्या ही जी सृष्टी आहे यातल्या कोणी कधी कुठे जन्म घेतला आहे हे त्या भगवंताला माहीत असतं. आणि त्यामुळे आपण आपल्या गुरुदेवांची तीव्र स्मरणशक्ती होती हा म्हणणं म्हणजे देखील माझ्या दृष्टीने एक विनोदच आहे, कारण ते भगवंत स्वरूप आहे. त्यांना तुमचा पुढचा जन्म, मागचा जन्म हे सगळं कळतं आहे. तरी असे हे नावाने आणि अनेक लोकांना गुरुदेव नावानेशी हाक मारत होते. 10-15 वर्षानंतर आल्यानंतर देखील नावाने हाक मारल्याचं मला आठवतंय. तसे 1-2 मी तीव्र स्मरणशक्तीचे देखील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत. तर या ठिकाणी हे दर्शन झालं. त्याच्यानंतर या कुटुंबियांना असं वाटायला लागलं की काय इंदूरला ते त्यांचं कुटुंब म्हणजे श्रीयुत अनंत मनोहर यांचे आई आणि वडील आणि ही 2 मंडळी असेच सगळे राहत होते तिथं. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की बाकीचे त्यांचे नातेवाईक आहे ते महाराष्ट्रात स्थलांतर केलेलं होतं. त्यावेळी आता आपण इंदूरला राहण्यापेक्षा आपण महाराष्ट्रात जाऊ. आणि म्हणून त्यांनी गुरुदेवांना एकदा भेटीत विचारलं की आम्हाला महाराष्ट्रात परत येण्याची इच्छा आहे, आता इंदूर सोडावं असं वाटतं आहे. तर गुरुदेवांनी सहज सांगितलं की 2-3 महिने तुम्ही थांबा, 2-3 महिने थांबा. आणि एवढंच त्यांनी बोललं. आणि काय माहिती का, असे सत्पुरुष फार काही बोलत नाही. पण 3 महिने संपता श्रीयुत मनोहर यांना नगरमधल्या एका कंपनीचा कॉल आला आणि त्यांचा तिथे इंटरव्ह्यू झाला आणि ते नगरमध्येच त्यांना नोकरी मिळाली. म्हणजे त्यांना महाराष्ट्रात येण्याची इच्छा होती, पण गुरुदेवांनी त्यांना नगरमध्येच आणलं. आणि 3 महिने थांबा, 2-3 महिने थांबा हा जो सांगितलेलं होतं, तर 3 महिन्यानंतर त्यांचं नियोजन नगरमध्येच गुरुदेवांनी केलं आणि अशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी नगरमध्ये म्हणजे महाराष्ट्रात आणलं. नगरमध्ये आल्यामुळे काय झालं की गुरुदेवांशी त्यांचा संपर्क वाढला.
नित्य दर्शन सुरू झालं. सौभाग्यवती मनोहर वहिनी यांना मुलं शाळेला गेल्यावर, पतिराज कामावर गेल्यावर मग त्यांना वेळ होता आणि मग त्या रोजच नित्य दर्शनाला यायला लागल्या. त्यांना सकाळच्या 9च्या दर्शनाला ते यायला लागल्या. अनेक दत्तात्रय निवासातील अनेक सेवांमध्ये त्या सामील झाल्या आणि एक गुरुसेवा त्यांच्या हातनं घडली. आणि मग असं मला वाटतं बरेच दिवस चाललेलं होतं. परंतु मुलं मोठी व्हायला लागली होती आणि मुलांचं आता शिक्षण करायचं आहे. तर त्यांना असं वाटायला लागलं की मुलांना शिक्षणासाठी आपण जर पुण्याला आपण गेलो तर बरं होईल. आणि पुण्याला गेल्यानंतर म्हणजे पुण्याला जावं का काय असं त्यांनी गुरुदेवांना विचारलं. गुरुदेवांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि मग यांचं श्रीयुत मनोहर यांनी त्यांच्या कुटुंबाकरता पुण्यामध्ये जागा वगैरे भरली आणि सौभाग्यवती वहिनी आणि मुलं त्याची पुण्यात राहायला लागली. पण श्रीयुत मनोहर यांनी पुण्यामध्ये जॉब संशोधन सुरू केलं आणि एका ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू झाला, ते सिलेक्ट झाले. आता आज ऑर्डर येईल, उद्या ऑर्डर येईल, असं 1-2-3 महिने गेले, ऑर्डर काही येईना. आणि मग हे थोडे बेचैन झाले. आणि एक दिवशी संध्याकाळी नगरला दर्शनाला गेले होते मठामध्ये आणि मनोमन, प्रत्यक्ष नाही, मनोमन प्रार्थना केली की असं असं माझं सिलेक्शन झालं आहे, तेव्हा माझी का ऑर्डर येत नाही वगैरे. त्यांनी मनोमन प्रार्थना केली आणि गुरुदेवांनी त्यांनी नमस्कार करताना दोन्ही हात उंचावून हास्यमुद्रेने त्यांना आशीर्वाद दिले. संभाषण झालेलं नाही, फक्त ही प्रार्थना मनातल्या मनात केली होती आणि त्यांनी गुरुदेवांनी आशीर्वाद दिले. त्याच्यानंतर श्रीयुत मनोहर यांनी त्याच्या सौभाग्यवतींना म्हणजे सौभाग्यवती मनोहर वहिनींना फोन केला आणि ते म्हणले माझा असाच इंटरव्ह्यू आला आहे, त्या कंपनीत जरा फोन करून म्हणजे अपॉइंटमेंट लेटर काय येत नाही आहे तर चौकशी करू. मग त्यांनी चौकशी केली तर असं कळलं की त्यांची कंपनी दुसरीकडे शिफ्ट झाली होती आणि ती शिफ्ट झाल्यामुळे ती कागदपत्र विस्कळीत झाले आणि मग ते आमच्याकडनं मागे पडले. पण आता आम्ही अपॉइंटमेंट ऑर्डर देऊ. आता ते अपॉइंटमेंट ऑर्डर देणार म्हणजे नगरच्या पत्त्यावर येईल, पुण्याच्या पत्त्यावर येईल, ह्याला वेळ जाईल. तर त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही अपॉइंटमेंट तयार करा, तुमचा कोणाचा मला पत्ता द्या, मी तुमच्या घरी येऊन ही कलेक्ट करेल. आणि अशा पद्धतीने त्यांना ताबडतोब अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाली. म्हणजे आपले गुरुदेव अंतर्यामी आहेत हा इथे उदाहरण. म्हणजे त्यांना अंतर्यामी असण्याचे 2-3 जी हे आहेत की त्यांना इंदूरला यायचं होतं तर गुरुदेवांनी त्यांना इंदूरून महाराष्ट्रात यायचं होतं तर डायरेक्ट नगरमध्ये आणलं आणि त्या ठिकाणी जेव्हा परत पुण्याला जायचं होतं तर योग्य ठिकाणी त्यांना TVS ग्रुपच्या कुठल्यातरी कंपनीत त्यांना ती नोकरी मिळालेली होती. आणि गुरुदेवांना प्रार्थना म्हणजे संभाषण न करता मनोमन प्रार्थना केल्यानंतर ती अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाली. हे आपले गुरुदेव अंतर्यामी असल्याचं हे मोठं लक्षण आहे. त्यांनी 2-3 अनुभवलेले आहेत. सगळेच अनुभव मला एका वेळेस सांगता येत नाहीत. त्यामुळे मी आता त्यांचे आपले गुरुदेव कसे अंतर्यामी आहेत आणि हे कुटुंब गुरुचरणाशी कसं आलं आणि आजही ते या गुरुचरणाची सेवा करत आहेत. सध्या हे मनोहर कुटुंब आमच्या पिंपरी चिंचवड परिसरातच राहतात आणि माझी त्याची बऱ्याच वेळा भेट पण होते. तर आपल्या गुरुदेवांचा अंतर्यामी हा जो गुणवैशिष्ट्य आहे तो सांगण्याकरता मी या अनुभवाचं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.